राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहेत. पण गेल्या काही महिन्यात पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आणि नव्या नेतृत्वामध्ये विसंवाद असल्याच्या बातम्या सातत्याने ह्या ना त्या कारणाने समोर येत आहेत. मंगळवारी रात्री म्हणजे 14 जुलैला याच विसंवादाचा आणखीन एक अंक समोर आलाय. तो म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलेले आणि याच वेळी शरद पवार गटाचे जयंत पाटीलही त्या ठिकाणी पोहोचले होते. पण इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या भेटीची कोणतीही कल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना नव्हती. त्यामुळे या भेटीनंतर काय घडलं आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव आहे का, आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर झालं असं की 14 जुलैच्या रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले. या दोघांची चर्चा सुरू असतानाच अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही तिथे दाखल झाले. आता एकाच वेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी हा योगायोग असूच शकत नाही अशी सूचक प्रतिक्रिया देखील दिली आहे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार का अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं. मात्र थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की ही भेट पूर्णपणे पूर्वनियोजित आणि प्रशासकीय स्वरूपाची होती, ज्यात ते इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले आणि महत्त्वाचं म्हणजे तटकरे आणि पटेल यांच्यासोबत आपली कोणतीही संयुक्त बैठक झाली नाही आणि ते तिथे उपस्थित होते याचीही आपल्याला कल्पना नव्हती असंही जयंत पाटील यांनी ठामपणे माध्यमांना सांगितलंय. आता झी24 तास या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने चालवलेल्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते ही माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना माहीत नव्हती. बुधवारी 15 जुलै रोजी जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक घेतली तेव्हा या बैठकीला हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. ज्यात तटकरे पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याची माहिती सुनील तटकरे यांनी या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली आहे. परंतु या निमित्ताने सुनेत्रा पवार यांना भेटीबाबत पूर्वकल्पना न दिल्याने वरिष्ठ नेत्यांमधला विसंवाद चव्हाट्यावर आलाय. आता तटकरे पटेल विरुद्ध पवार कुटुंब असा वाद हा काही पहिल्यांदाच समोर आलेला नाहीये. यापूर्वीही सुनेत्रा पवारांनी पक्षाध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या यादीमध्ये तटकरे आणि पटेल यांच्या पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये समावेश नसल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. नंतर या दोघांचीही नावं कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात आली असली तरी त्यांच्यावर कोणतीही ठोस जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही आणि म्हणूनच पक्ष नेतृत्व आणि तटकरे तसेच पटेल यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वरचेवर रंगताना दिसते. त्यातच मुख्यमंत्र्यांसारख्या प्रमुख व्यक्तीला भेटताना त्याची कल्पना पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या अध्यक्षांनाच दिली जात नसल्याच्या मुद्द्यावर पक्षातील विसंवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तटकरे पटेलांना जरी नेतृत्वावर नाराजी असली तरी ते पक्षाचे लीडर आहेत. त्यात आज परिस्थिती अशी आहे जिथे शरद पवार राष्ट्रवादी भाजप प्रणित एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि जर ते सामील झाले तर खासदार सामील होतील. पण मग आमदार पण सामील होणार असतील तर त्यांना कुठल्या प्रकारचं मंत्रिपदाचं आमिष देण्यात आलंय का? जर ते दिलं असतील तर आमचे जे मंत्रिपद आहे जे तुमच्याकडे ठेवलंय ते म्हणजे अर्थ खातं, मग ते अर्थ खातं भाजप आम्हाला देणार की आणखीन कोणाला देणार याची देखील चर्चा व्हायला पाहिजे ना. तर ती तशा पद्धतीची चर्चा तटकरे पटेल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते. आता प्रश्न इथे असा आहे की त्यांनी या भेटीबद्दल सुनेत्रा पवार यांना सांगितलं की नाही सांगितलं. तर आपण बघतोय जेव्हा पक्षाची एक रचना असते त्या रचनेमध्ये एखाद्या नेत्याला एखादं पद दिलं जातं. अगदीच स्पष्ट बोलायचं झालं तर जेव्हा एखाद्या पक्षाने प्रदेशाचा प्रदेशाध्यक्ष नेमलाय तेव्हा प्रादेशिक पातळीवरचे जेव्हा कोणते काही प्रश्न असतील तेव्हा ते सोडवण्याच्या दृष्टीने त्या प्रदेशाध्यक्षांचे काही अधिकार असतात.
पक्षाच्या हितसंबंधाबाबतीत कोणाशी काही बोलायचं हा प्रदेशाध्यक्षांचा वैयक्तिक अधिकार असू शकतो. त्यांनी नेतृत्वाला जाताना सांगितलं नसेल, पण त्यानंतरच्या झालेल्या बैठकीत सुनील तटकरे उपस्थित होते. त्यामध्ये त्यांची सुनेत्रा पवारांसोबत या संदर्भात चर्चा झाली आहे, हे देखील तितकंच खरं आहे. तर पुढे बुधवारी 15 जुलैला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना थेट प्रश्नही केलेला की मी पक्षाची प्रमुख असताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती मला का दिली गेली नाही. तर यावर तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं की आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे का, याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं होतं. पण इथे हा मुद्दा आहे की जर तुम्ही तुमच्या नेत्याला एखादं पद दिलंय तर तो त्याच्या लेवलवर ती गोष्ट करण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे याकडे या नजरेने देखील बघितलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तटकरे पटेल हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, घेतली त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट. पण इथे दुसरा भाग असा आहे की जेव्हा ऑलरेडी पक्षामध्ये अस्थिरता आहे, पक्षामधले काही आमदार खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, तिकडे 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे, त्याहून पुन्हा सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वगळून 2 राष्ट्रवादी एकत्र विलीन करा अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जर मुख्यमंत्र्यांची थेट भेट घेतलीत, जरी ती औपचारिक भेट असली तरी आत्ताच्या या संशयाच्या काळामध्ये तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगितलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. आता न सांगितल्यामुळे नको तो संशय वाढतो, जेणेकरून बऱ्याच चर्चांना तोंड फुटतं. तुम्ही याकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.